बघूया 100% बातम्या। मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी करत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। सापडलेल्या नोंदीसह कुणबी आणि मराठा एक आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणावर ठाम असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचं स्पष्ट झालंय। मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करत आंदोलनाची रूपरेषा सादर केली। नेत्यांच्या दारासमोर कुणी जाऊ नये असं सांगताना राजकीय नेत्यांनी आमच्या दारासमोर येऊ नये असंही जरांगे पाटील म्हणाले। तुम्ही आम्हाला मराठीची समजत नाही वाटतं बहुतेक, मग आम्ही तुम्ही मराठीचं ऐकून तुम्हाला समजत नाही हे बरोबर। शनिवारपासून राज्यभरात मराठा समाजानं दररोज 2 टप्प्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। एक बी 29 तारखेला मराठा घरी नाही राहायला पाहिजे, एक बी पुरे जिल्ह्याच्या ठिकाणी एकच आंदोलन करायचं, रास्ता रोको करा बिना आदर्श शांततेत। मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। म्हणजे तर मराठ्याचं आरक्षण मिळू का रोग आला का तुम्हाला पुढे ढकलायला 2-3 काय आमचं आरक्षण मिळू तर 29 तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास त्यानंतर वृद्धांनीही उपोषणाला बसावं असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। आरक्षणाबाबत जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं हा तिढा सोडवताना सरकारची कसोटी लागणार आहे। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी ठाम आहेत, यासाठी आंदोलनाची रूपरेषा त्यांनी जाहीर केली। मात्र त्याचवेळी त्यांच्या एकेकाळच्या सहकार्यानं जरांगे पाटलांच्या विरोधात दंड थोपटले। मनोज जरांगे पाटलांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे पाटलांवर आरोपांच्या तुफान फैरी झाडल्या। त्यांच्यावर जरांगेंनीही जोरदार पलटवार केलाय। हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे, मराठा समाजाचं वाटोळं करणारा हा मनुष्य, मला हा अनुभव आला। ट्रॅप कशाला म्हणतात मग, मी कसा बदनाम होईल, मग मी मराठ्यांपासून कसा तुटून, आणि त्यांना त्यांच्या हाताने द्यायचंय, त्यांना मराठ्यांचा काय व्हायचं असं। वाशी जरांगेंनी बंद खोलीत काय चर्चा केली असा सवाल बावस्करांनी विचारलाय। जरांगे जाहीर कर, त्या वाशीच्या बंद खोलीमध्ये कोणते वकील होते? नाहीतर काढ ना, त्यांच्या सुद्धा शूटिंग घेते, नेत्यासंग घेत होता ना, वही बागला गुतून कुत्र्यासारखा पळत होता ना माग तू। आंदोलनासाठी पैसे कुठून आणले असा सवाल करत जरांगेंच्या मागे ईडी लावण्याची मागणी बारसकरांनी केली आहे। लक्ष कसं वेधून घ्यायचं हे जरांगेंना माहीत असल्याचा टोला बारसकरांनी लगावलाय। मराठा समाजाचा कुणबीत समावेश आणि सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं जरांगे पाटलांनी निक्षून सांगितलं। तर छगन भुजबळांनी जरांगेंच्या मागणीला विरोध केलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जोरदार जुंपली आहे। आपल्यावर हल्ला झाल्यास त्याला मनोज जरांगे पाटलांना जबाबदार धरावा असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं। त्याला जरांगे पाटलांनी जोरदार उत्तर दिलंय। माझ्यावर कोणी हल्ला केला तर या जरांगेला पहिल्यांदा पोलिसांनी हातमध्ये घेतलं पाहिजे। मला मला टपकी मोठं तुला काय बोल काय नाही जातो आहे, तुला मारायला त्याला मग काय बोलतोय, तुला मारायला वासा टपका मारेस। अंतरवाली सराटीतून बोलताना जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केलाय। तू काय माझ्या गोडगडीत काय मोबाईल करतो बघतो, तू माझ्या गोडगडीत बघायला लागतो, तुला चक्करच बसना, तुला येडच लागलं तिकडे, येड्याचंच औषधात लागलं तुला, तो गोड्या घुसायला बंद। आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ आणि जरांगे पाटलांमध्ये वार पलटवार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली, त्यामुळे पवार कुटुंबातही दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे। मात्र शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे वगळता राजकारणाशी संबंधित नसलेल्या पवार कुटुंबियांपैकी कुणीही अजून सगळ्यात राजकीय घडामोडींवर भाष्य केलेलं नव्हतं। अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्यानं जसा आपल्या काकाला धक्का दिला तसंच बारामतीत अजित पवार यांना त्यांचा सख्खा पुतण्या धक्का देऊ शकतो। युगेंद्र पवार, अजित पवारांचे सख्खे पुतणे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। युगेंद्र पवार यांनी बुधवारी सकाळी बारामतीत शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली। तिथल्या पदाधिकाऱ्यांशी युगेंद्र यांनी संवाद साधला। पवार कुटुंबातील आणखी एका सदस्यानं अजितदादांची साथ सोडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। इथेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे साहेबांसाठी, म्हणजे ते म्हणतील तसं। युगेंद्र जर तिथं साहेबांची आजोबांची या वयामध्ये साथ देतोय हे स्वागत करण्यासारखंच आहे। युगेंद्र पवार शरद पवार गटात सामील झाल्यास अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या तोंडावर पवार कुटुंबात राजकीय फाटाफूट झाल्यानं बारामतीचा कौल कुणाला याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
बारामती लोकसभा मतदारसंघात कांठीकी टक्कर होण्याचे संकेत मिळत आहेत। सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। नणंद भावजाईमधील हा सामना हाय व्होल्टेज होणार असल्याचं चित्र सध्या तरी निर्माण झालंय। कारण बारामतीमध्ये शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे, तसाच अजित पवार यांची सुद्धा मोठी ताकद आहे। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही गटांची बारामतीतली राजकीय ताकद किती यावर शिक्कामोर्तब होणार आहे। नुकतंच अजित पवारांनी कुटुंबात एकटं पाडलं जाईल असं वक्तव्य केलं होतं। अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर युगेंद्र पवारांच्या निमित्तानं बारामतीत काहीसं असंच घडतंय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। उद्या मी उभ्या केलेल्या उमेदवाराला मी आणि माझ्या घरातली 2-4 लोक सोडली तर कुणी त्यांचा प्रचार करणार नाही। कुटुंब फुटलंय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय। या निमित्तानं बारामती लोकसभा मतदारसंघात भावनिक महापूर आल्याचं दिसतंय। त्यामुळे बारामतीत दादा के साहेब असा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळणार आहे। कारण बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे बारामतीत भावनेचा पूर आला। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होणार असल्याचं बोललं जात आहे। बुधवारी सकाळी युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटात सहभागी होण्याचे संकेत दिले। तसंच युगेंद्र यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्याचं कौतुक केलं, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र यांनी आपला प्रचार केल्यास आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। अजून उमेदवार ठरलेले नाहीयेत, त्याच्यामुळे ठरल्यावर आपण बोलू। ठरले तर तुम्ही जर ठरले तर बघू। तो जर गाठीभेटी घेत असेल तर त्याच्यात गैर काय नाही। माझा जर तो प्रचार करणार असेल तर मला मनापासून आनंदच होईल। योगेंद्र पवार शेवटी अजितदादांच्या घरातले आहेत, त्यांच्या येण्याने काही फरक पडणार नाही। बारामती लोकसभा आम्ही त्या ताकदीने जिंकू। लोकसभेच्या तोंडावर युगेंद्र पवार यांची शरद पवारांना साथ म्हणजे अजित पवार यांच्यासाठी धक्का असल्याची चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं युगेंद्र पवार यांनी कुस्ती सामन्यांचं आयोजन केलं होतं। तेव्हापासून ते शरद पवार गटात सक्रियपणे सहभागी होतील अशी चर्चा रंगली। आता युगेंद्र पवारांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिल्यानं त्यांच्या राजकारणातल्या एंट्रीची चर्चा सुरू झाली। युगेंद्र यांनी जर आजोबा शरद पवार यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं तर याचा शरद पवार गटाला निश्चित फायदा होईल। या निमित्तानं पवार काका पुतण्यांचा राजकीय संघर्ष पाहायला मिळेल। कारण युगेंद्र पवार अजित पवारांचे पुतणे आहेत। अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत। शांत स्वभाव आणि संयमी व्यक्तिमत्व ही त्यांची जमेची बाजू आहे। तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, नेतृत्व केलं पाहिजे असं त्यांचं मत आहे। त्यासाठी ते तरुणांना प्रोत्साहन देत असतात। उद्योगात पुढे येण्यासाठी तरुणांना ते प्रेरित करतात। युगेंद्र हे व्यावसायिक आहेत। शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत। शरयू ॲग्रो कंपनीचे ते CEO आहेत। याशिवाय बारामतीत विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलाचे ते खजिनदार आहेत। बारामती कुस्तीगीर परिषदेचे ते अध्यक्ष आहेत। सतत तरुणांमध्ये वावर असल्यानं त्यांना मोठा पाठिंबा आहे। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा दिल्याच्या नंतर शरद पवार या गटाचे नेते सातत्यानं अजित पवारांना लक्ष्य करत आहेत। आता शरद पवारांचे नातू असलेल्या आमदार रोहित यांनी काका अजित पवारांवर थेट बैलाचा संदर्भ देत हल्ला चढवला। त्यामुळे राज्यात राजकीय बैलपोळा सुरू झालाय का अशी मिश्किल चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या हाती आल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवारांना लक्ष्य केलं जातं। त्यातच रोहित पवारांनी थेट बैलाचा संदर्भ देत अजित पवारांना टोला लगावला। रोहित पवार एवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी अजित पवार येत्या काळात एकटे पडतील असं भाकीत वर्तवलं। रोहित पवारांची ही टीका राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसलं। राष्ट्रवादी काँग्रेसनंही रोहित पवारांवर हल्ला चढवलाय। तो बैल त्या मालकाला कधी विसरत नाही, तसंच आपल्या आई वडिलांना आपण कधी विसरत नाही, आपल्या काकाला आपण कधी विसरत नाही। इतकी त्यांची उंची नाही आहे की अशा पद्धतीने त्यांनी अजितदादांवर बोलावं। ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेताय त्या व्यक्तीचं नाव आम्ही कधीच तोंडी घेणार नाही। एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसवरून आता पवार काका पुतण्यात सुप्रीम कोर्टात लढाई सुरू झाली आहे। पण एकीकडे कोर्टात संघर्ष सुरू असताना दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू झालेत। अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली। त्यानंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांची राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला। असं असलं तरी 1980 ची पुनरावृत्ती होणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला। आमदारांनी सोडून जाणं चिंतेचा विषय नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं। त्यासाठी त्यांनी 1980 चा राजकीय संदर्भ दिला। 1980 साली
माझ्या पक्षाचं 59 आमदार निवडून आले. अंतुले मुख्यमंत्री होते. त्यावेळी बंडानंतर झालेल्या निवडणुकीत काय घडलं तेही पवारांनी सांगितलं. 59 आमदाराच्या पैकी 6 सोडून सगळे गेले आणि त्यानंतर जी निवडणूक 5 वर्षांनी झाली, 6 सोडून जे आमदार गेले होते त्यातले 95% आमदार पराभूत झाले. त्यात इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचा विश्वास पवारांनी व्यक्त केला. त्यामुळे नेहमीच होईल. सध्या पवारांसोबत 12 आमदार आहेत. आता या आमदारांची संख्या वाढून आगामी निवडणुकीत इतिहासाची पुनरावृत्ती होईल का हे आगामी काळात स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्याकडून जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं. राज्यातील 50% जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा मोठा दावा शरद पवारांनी केला. जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळतात. भाजपला विजयाची खात्री नाही म्हणून ते फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्ला चढवला. फोडाफोडी कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात आणि हे त्यांचा हा धोरणात्मक कार्यक्रम आहे. पंतप्रधान मोदींनाही पवारांनी खोचक टोला लगावला. त्यांचे लोक सांगतात की मोदी आहे तो नामुमकिन आहे. हे नामुमकिन आम्ही सतत बघत असतो. श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आल्यानंतरच अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील याचा अंदाज आला होता असं पवारांनी म्हटलंय. डिसेंबर महिन्यात लागू केलेली कांदा निर्यात बंदी उठवत असल्याचा निर्णय केंद्र सरकारनं रविवारी घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र अवघ्या 72 तासात केंद्र सरकारनं हा निर्णय बदलला. मंगळवारी केंद्रीय कृषी सचिवांकडून कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम असेल असं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे या निर्णयाचे परिणाम बुधवारी सकाळी पाहायला मिळाले. लासलगाव, मनमाडसह नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गडगडले. मंगळवारच्या तुलनेत क्विंटल मागे सरासरी 450 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले. जोरदार घोषणाबाजी करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी निर्णयाचा निषेध केला. शेतकरी कसा वाचला पाहिजे हे धोरण महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही असं झालंय. शेती करावा का नाही म्हणजे सरकार शेतकऱ्यांना येड्यात काढतंय. हमी भाव मिळाला पाहिजे, बाजारभाव मिळाला पाहिजे, निर्यात बंदी उठली पाहिजे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा उत्पादक पट्ट्यामधून ह्या विद्यमान केंद्र सरकारला इथे प्रचंड झळ सोसावी लागेल. निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला. त्यामुळे कांदा निर्यात बंदीवरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्ह आहे. कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय 4 डिसेंबरला लागू केला. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली. या निर्यात बंदीमुळे सध्या राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर अडचणींचा डोंगर उभा राहिलाय. कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांपुढे संकट निर्माण झालंय. रविवारपासून कांदा निर्यात बंदी हटवली अशी चर्चा सुरू झाली. मात्र केवळ 72 तासात केंद्र सरकारनं आपला निर्णय फिरवला. कांदा निर्यातीवर 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा कांद्याचे भाव गडगडल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. हा जो धर्सवतपणा आहे तो धर्सवतपणा शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत घातक आहे. शेतकऱ्यांची या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची दिशाभूल सुरूच आहे. एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला तर दुसरीकडे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलाय. त्यामुळे राज्याचं राजकारण तापण्याची चिन्ह आहे. पुणे पोलिसांनी उघड केलेल्या ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते. या ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचल्याचं तपासातून समोर आलंय आणि या प्रकरणी आता 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी 19 फेब्रुवारीला 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केलं. त्यातील आरोपीने ड्रग्ज साठा मिठाच्या पाकिटात पुण्यातल्या विश्रांतवाडी भागात लपवला होता. या आरोपींच्या चौकशीत त्याचे धागेदोरे पुणे, मुंबई आणि दिल्लीसह देशाच्या विविध राज्यात पसरल्याचं समोर आलं. या प्रकरणी पुणे आणि दिल्लीत छापेमारी करण्यात आली. पुणे आणि दिल्लीतून 1700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 4000 कोटी रुपये आहे. दिल्ली येथे टोटल जे प्रेमायसेसमध्ये काल करण्यात आली त्यामध्ये एकूण 970 किलोची साठा दिल्ली येथे मिळालेली आहे. कुरिअर कंपनीच्या माध्यमातून ड्रग्जचा साठा देशाच्या बाहेर पाठवण्यात येणार होता. कुरिअर कंपनीचे माध्यमातून यापैकी काही साठा
देशाचे बाहेर पण जात होता अशा प्रकारचे माहिती समोर आलेली आहे। या दृष्टिकोनातून अधिक तपास सुरू आहे। हे ड्रग्जचं रॅकेट कुठपर्यंत पसरलंय आणि त्याचा मास्टरमाइंड कोण याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। छत्रपती संभाजीनगरमधील विश्रांत नगर भागात अतिक्रमण कारवाईच्या वेळी मोठा राडा झाला। महापालिका आणि पोलीस प्रशासन मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यासाठी दाखल झालं, मात्र अतिक्रमण कारवाईच्या दरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। त्याचं झालं असं, छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांत नगर इथं अनधिकृत बांधकाम करण्यात आलं। अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांसह 5 ते 6 JCB, अग्निशमक दलाच्या गाड्या सोबत पोलीस प्रशासनानं देखील दंगल नियंत्रण पथक आणि त्यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळावर तैनात केला। मात्र त्याचवेळी स्थानिकांनी या कारवाईला विरोध करत रस्त्यावर ठिय्या दिला। यावेळी महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। त्यांनी कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अतिक्रमण हटवत असताना स्थानिकांकडून दगडफेक करण्यात आली। यावेळी स्थानिक आणि पोलीस आमने-सामने आले। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडत पोलिसांनी जमावाला पांगवलं। लहान लेकरं घेऊन कुठे जायचे? माझी भाची डिलिव्हरी झालेली 15 दिवसाची, ही माझी नात आहे, माझे लेकरं आजारी पडाले। दगडफेकीच्या घटनेनंतर आता परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। स्थानिकांनी केलेल्या प्रयत्नांना न जुमानता प्रशासनानं काही ठिकाणचं अतिक्रमण उद्ध्वस्त केलं। काही दिवसांपूर्वी नांदेड आणि परभणीत भगर खाल्ल्यानं विषबाधा झाली होती। या विषबाधेमुळे दोन्ही जिल्ह्यातील हजारो भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आता पुन्हा एकदा भगर खाल्ल्यानं विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय। हिंगोलीच्या रेणापूर गावात उपवासाची भगर खाल्ल्यानं जवळपास 100 जणांना विषबाधा झाली आहे। गावात हरिनाम सप्ताह सुरू असताना रात्री एकादशीच्या निमित्तानं उपवासाची भगर केली होती। भगर आणि आमटी खाल्ल्यानं विषबाधा झाली आहे। तर नंदुरबारच्या रनाळे परिसरामध्ये भंडाऱ्यातून 250हून अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे। 150हून अधिक जणांवर रनाळे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 55 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मळमळ व्हायला लागली, वांत्या व्हायला लागल्यात, चक्कर यायला लागली, पोटात दुखायला लागलं, त्यामुळे त्यांनी ग्रामीण रुग्णालय रनाळा येथे त्यांना भरती करण्यात आलं। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात एकादशी निमित्तानं सर्व भाविकांना भगर आणि आमटी देण्यात आली। या जेवणातून 450 ते 500 जणांना विषबाधा झाली आहे। एकादशी या कारणानं भगरचं अल्पोहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं। त्या अल्पोहारामध्ये जवळपास 500 ते 600 लोकांना विषबाधा होऊन या सगळ्यांवर बीबी, लोणार, मेहकर, सिंदखेड राजा इथं शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या भगर खाल्ल्यानं विषबाधा होण्याचं प्रमाण वाढतंय। मराठवाड्यातील विविध भागात धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्ल्यानं अनेक जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलं। विषबाधेनं अनेकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। उपवासात फराळ म्हणून भगर खाल्ली जाते, मात्र ही भगर खाल्ल्यानं आपल्या जीवावर बेतू शकते। त्यामुळे भगर घेताना आणि खाताना काळजी घेणं गरजेचं आहे। भगर खरेदी करताना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी। भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक, पॅकेट डेट, एक्सपायरी डेट याची खात्री करून घ्यावी। तसंच मुदतबाह्य भगर किंवा भगर पीठाची विक्री करू नये। सुटी भगर, खुले भगर पीठ विक्रीसाठी ठेवू नये। भगर खरेदी केल्यानंतर ती घरी शिजवून खावी। जर भाकरी करायची असेल तर भगर घरीच दळावी, पण भगरीचं पीठ साठवून ठेवू नये अथवा सकाळी केलेली भगर रात्री खाऊ नये। जर भगरीचं पीठ घरी दळलं तर ते घरात व्यवस्थित झाकून ठेवलं पाहिजे, कारण ते पीठ 3 दिवसात खराब होतं। दळलेल्या भगरीच्या पीठाला पावसाळ्यात बुरशी लागते, त्यातून विषबाधा होते। यासोबत भगरीचं मोकळं पीठ विकत मिळतं, ते विकत घेऊ नये। घरी सकाळी तयार केलेले भगरीची भाकरी संध्याकाळी खाऊ नये। रात्रीची शिळी भगर खाऊ नये। विषबाधा होण्याची दाट शक्यता असते। नवा जीव पहिला श्वास घ्यायला आसुसलेला होता। गर्भवती असह्य प्रसव वेदनांच्या गर्तेत अडकली होती। गर्भवतीच्या पतीसह कुटुंबीय चिंतेत होते, मात्र माणुसकीची परीक्षा अजून बाकी होती। ही घटना आहे सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या अरगमधली। असह्य प्रसव वेदनांमधून गर्भवतीची सुटका करण्यासाठी रुग्णवाहिका दारात आली। त्यावेळी शेजारच्या शेतकऱ्याला रुग्णवाहिकेला रस्ता देण्याची विनंती गर्भवतीच्या कुटुंबियांनी केली, मात्र संबंधित शेतकऱ्यानं हा रस्ता द्यायला नकार दिला, कारण गर्भवतीचं कुटुंब आणि संबंधित शेतकऱ्यांसोबत रस्ता वहिवाटीचा वाद न्यायालयात सुरू आहे। गर्भवती आणि रुग्णवाहिकेला रस्त्यासाठी संबंधित शेतकऱ्याला साथ घातली गेली, मात्र माणुसकीचा पाझर फुटला नाही। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही प्रयत्न केले,
मात्र अडलेली महिला मोकळी होण्यासाठी वाट अडलेली राहिली. परिणामी गर्भवतीला चक्क झोळीत घालून झाडाझुडपातून वाट काढावी लागली. रस्ता नसल्यानं सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत महिलेला झोळीतून नेण्यात आलं. त्यानंतर तिला बाळंतपणासाठी मिरजेच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या सगळ्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आपल्या शैलीदार आणि रसाळ अशा निवेदनानं संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी HN रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुंबईत 1932 साली जन्मलेल्या अमीन सयानी यांनी इंग्रजी भाषेत उद्घोषक म्हणून आकाशवाणीवर कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या गूढ आवाजात अस्खलित हिंदी भाषेत निवेदन आणि गाण्यांचे किस्से ऐकवत बिनाका गीतमाला हा कार्यक्रम त्यांनी लोकप्रिय केला. रेडिओ, सिलोन आणि विविध भारती चॅनलवरील बिनाका गीतमाला या त्यांच्या कार्यक्रमानं तेव्हाचे लोकप्रियतेचे सगळे मापदंड मोडीत काढले. प्रत्येक आठवड्याला रेडिओप्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसलेले असायचे. सयानी यांच्या खास आवाजातील जी हां बहनों और भाइयों आप सुन रहे हैं ही वाक्य आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. या कार्यक्रमासाठी रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास 65,000 पत्रे यायची. सयानी यांनी जवळपास 19,000 जिंगल्सना आवाज दिला. त्यांच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. या समहाच अशी प्रतिभा असलेला हा अस्सल कलावंत हरपल्यानं रेडिओ मूक झाल्याची भावना व्यक्त होतीये. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोक.